शिक्षक दिनाच्या मुख्याध्यापिका व उपमुख्याध्यापिका आणि आपण सर्व विद्यार्थी शिक्षक सर्वप्रथम मी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो। सरकारांची मातृसंस्था असलेल्या कोंढराशीमध्ये मला हिंदू शिक्षक करण्याची संधी प्रशासनाने दिल्याबद्दल मी सर्व शिक्षकांचे आभार मानतो। आज मला 8वी अ वर्गी विषय संस्कृत आणि 9वी अ वर्गी विषय गणित या वर्गामध्ये अध्यापक करण्याची संधी मिळाली। 2 तास शिकवण्यासाठी मला गेली 4 ते 5 दिवस तयारी करावी लागली। त्यावर मला असे कळाले की विद्यार्थ्यांना शिकवणे ही खूप अवघड गोष्ट आहे। आज शिकवत असताना काही विद्यार्थी दंगा करत होते, कुजबुजत होते। मला त्यावेळेस कळाले की विद्यार्थ्यांना शांत बसवणे ही सोपी गोष्ट नाही। आणि मग मला आठवले की आम्ही दंगा करत असताना आम्हाला शिक्षक का राखवतात। त्यामुळे शिक्षकांच्या बद्दल माझ्या मनामध्ये असणारी आदराची भावना आणखीनच वाढून गेली। आम्हाला काही विद्यार्थ्यांना शिकवणारे वर्षाचे शिक्षक किती प्रेमळ आणि श्रेष्ठ आहे याची मला जाणीव झाली। आज शिक्षक म्हणून प्रचारित वापरत असतानाचा हा क्षण आम्हाला खूप काही शिकून गेला। त्या दिवसाची आठवण आम्ही आयुष्यभर मनात ठेवू। आणि शिकवत असतानाचा अनुभव आम्हाला खूप काही शिकून जाणार होता। पुन्हा एकदा सर्वांचे आभार करतो। शिक्षक झाल्याबद्दल मला खूप भारी वाटलं। परंतु एस कॉमेसाने सांगितल्यासारखं जेव्हा शिक्षक शिकवत असतात आणि तेव्हा बेंचवर बसून आम्ही बोलत असतो तेव्हा शिक्षकांची लिंक तुटते आणि त्यापासून आपण विचलित होऊन आणि परत त्या मुद्द्यावर येणे त्यात खूप कठीण काम आहे। त्यामुळे मला 8वी बचा वर्ग मिळाला होता संस्कृतसाठी। त्या वर्गावरती मी शिकवत होतो, जरा कठीण केला वर्ग शांत बसवण्यासाठी, तरी मी प्रयत्न केला। मग त्यावेळेस मला समजलं की शिक्षकांचं कष्ट काय असते। धन्यवाद। आज मला खूप वेगळा आणि अविस्मरणीय अनुभव आला। शिक्षकांना मुलांना सांभाळून शिकवणे खरंच खूप अवघड असते। अनेक भाषांचे ज्ञान घेऊन ते मुलांसमोर मांडणं, त्यांना समजेल अशा भाषेत सांगणं खरंच खूप अवघड असतं। आजचा अनुभव खरंच खूप वेगळा होता। खाली बेंचवर बसून दंगा करणे खूप सोपे आहे, पण शिक्षक म्हणून पुढे उभं राहून शिकवणे अवघड आहे हे मला आज शिक्षक झाल्यावर समजले। मला आज शिकवताना मुलांचा प्रतिसाद खूप चांगला मिळाला। सगळी मुले शांत होऊन समजावून घेत होती, पण त्यातलीच काही जण दंगामस्ती करत होते, पण मी त्यांना सुद्धा शांत करून त्यांना शिकवले। सर्व शिक्षकांना माझा सल्यूट। आजच्या दिवशी त्यांना माझे एवढंच सांगणं आहे की आज आम्ही इथपर्यंत आलो ते तुमच्यामुळे व तुमच्या मार्गदर्शनामुळे। आम्ही चुकलो ते मार्ग दाखवायला तुम्ही असता, आम्ही जिंकलो ते कौतुक करायला तुम्ही असता, आम्ही अडकलो ते सावरायला तुम्ही असता। आमच्या यशाचे कारण तुम्ही आहात। असेच आमच्या पाठीशी नेहमी उभे राहा। सर्व शिक्षकांचा आशीर्वाद आणि प्रेम घेऊन मी माझ्या मनावर इथेच थांबवते व सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व सन्माननीय व्यासपीठावरील शिक्षक, आजच्या 1 दिवसाच्या मुख्याध्यापिका अलिशा खतीब, त्याचप्रमाणे आजच्या 1 दिवसाच्या उपमुख्याध्यापिका राजनंदिनी शेंडे, नेमकं काय असते तुम्हाला समजावं हा आजच्या शिक्षक दिन कार्यक्रमाचा मुख्य उद्देश। बऱ्याच मुलांनी सांगितलं की बेंचवर बसून मला दंगा करायला मजा वाटते, ज्यावेळेला जबाबदारी पडते त्यावेळेला आपली परिस्थिती थोडी वेगळी झालेली असते। आयुष्य असंच आहे। आयुष्यात जसजसं वय वाढत जाईल तशा वेगवेगळ्या जबाबदारी, कठीण जबाबदारी तुमच्यावरच जाणार आहे। आणि त्या कठीण जबाबदारी ज्या वेळेला येतात त्यावेळेला तुम्ही संयमानं जर त्याच्यावर अटॅक करायला लागला, त्याचा अभ्यास करून तुम्ही त्याची तयारी करायला लागला, तर ती जबाबदारी पूर्ण झाल्यानंतर
स्कूल कमिटी चेअरमन व ज्येष्ठ विश्वस्त लक्ष्मीकांतजी पटेल साहेब या व्यंकटेश वर्षी 5 सप्टेंबरला शासकीय सुट्टी असल्यामुळे हा शिक्षक दिन आज आपण 13 सप्टेंबर रोजी साजरा करत आहोत. शिक्षक दिन म्हणून सर्व भारतभर हा साजरा करण्यात यावा. आपल्या उन्नत शैक्षणिक विचारांच्या माध्यमातून भारतीय शिक्षण प्रणालीला एक नवी दिशा देणारे थोर शिक्षण तज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आजवर अनेक शिक्षक घडले. त्याच मार्गाने आज आपण सर्वजण जात आहोत. आजच्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने मला संत कबीर यांच्या काही ओळी आठवतात. संत आणि कवी असणारे कबीरदासजी एका ठिकाणी असे म्हणतात की गुरु गोविंद दोनों कडे काके लागून पाय, बलिहारी गुरु आपनो गोविंद दियो गवाय. अर्थात गुरु आणि गोविंद असा प्रश्न जेव्हा माझ्यासमोर असेल तेव्हा मी निश्चितच गुरुसमोर नतमस्तक होईल. कारण गुरुमुळेच मला देव कळाला, त्यामुळे गुरुच माझ्यासाठी देवासमान आहे. अशा प्रकारे संत कबीरांनी गुरुचे महत्व आपल्या वाणीतून प्रगट केले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या खरं तर शिक्षकाला एक सामाजिक अधिष्ठान असतं आणि ज्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळते ते शिक्षक परिचित होतात, लेखन कार्यात सरस राहतात, संशोधनामध्ये सरस राहतात आणि माझ्या समोरचा बसलेला विद्यापीठाच्या दूरशिक्षण विभागाचे नांदेड शिक्षणाचे संचालक आदरणीय कृष्णा पाटील सरांनी एक वाक्य बोललेलं होतं की प्रत्येक गुरु हा शिक्षक असतो, पण शिक्षक हा गुरु होतोय की नाही हा प्रवास खूप मोठा असतो. तो प्रवास तुम्हाला सगळ्यांचा शिक्षकापासून गुरुपर्यंत व्हावा या वचनानं. आणि गुरु हा संत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या ठिकाणी कुलसचिव म्हणून काम करतात. भौतिकशास्त्रामध्ये MSc झालेले सर भौतिकशास्त्राबरोबरच वेगळ्या विषयांमध्ये लेखन करतात. त्याची 2 महत्वाची लेखन कार्य झाली. त्यामध्ये एककांचे मानेकरी, मूलद्रव्यांची आवर्त सारणी आणि इतर काही एककांचे मानेकरी हे सगळं करतानाच ऑनररी सेक्रेटरी श्री बाबासाहेब वडिंगे साहेब, चेअरमन लक्ष्मीकांत पटेल साहेब, माननीय निवणकर साहेब,
त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित माननीय श्री बी कवटके सर, ज्यांनी परिचय करून दिला ते आर डी पिष्टे सर, एस डी पाटील सर, इतर सर्व मान्यवर, संस्थेचे इथं उपस्थित असले तरी सर्व ट्रस्टी आणि समोर उपस्थित सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी, शिकवले त्यावेळेस एक ओपन बुक एक्झामिनेशन 5वी 6वीच्या मुलांच्यासाठी घेतली होती आणि त्या संस्थेचे अध्यक्ष पण त्यावेळेस निगवेकर साहेब होते, जे या शाळेचे विद्यार्थी आहेत. ओपन बुक एक्झाम उच्च शिक्षणामध्ये फार अवघड नाही आहे, आता काही दिवसामध्ये ती पद्धती येणार आहे. मात्र 5वी 6वीच्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारची ओपन बुक एक्झाम घेतलेली होती. माझा भौतिकशास्त्र विषय आहे गुरवसर, आणि तरीसुद्धा तो प्रश्न मला आणला, मला सापडे ना की याचा नेमका संदर्भ कुठं मिळेल. धर्मग्रंथ वाचलेले असल्यामुळं माहीत होतं की महाभारतामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे, पण नेमकं हे वर्णन माझ्या हातात कुठल्या ग्रंथात आहे हे त्यावेळेस आठवत नव्हतं, शोधायचा अवघड झाला. तो प्रश्न असा होता, महाभारतातील एक औक्षैनी सैन्य म्हणजे किती? युनिट म्हणजे मापन. आता हे एकक आहे आणि एककाचं संख्यात्मक मूल्य किती आहे हे त्या प्रश्नातून विचारलेलं होतं. किती घोडदळ, किती उंट, किती रथ वगैरे वगैरे वगैरेचं सगळं डिस्क्रिप्शन जे आहे, वर्णन जे आहे, ते वर्णन काय आहे नेमकं याचे खाली 4 पर्याय दिलेले होते, त्यातला योग्य पर्याय निवडायचा. मी लेखन करू शकतो, यूट्यूब चालवू शकतो, फेसबुक माझं हे शिक्षणाचं माध्यम म्हणून मी वापरू शकतो. प्रत्येक गोष्ट जी चांगली करण्याचं माझ्यामध्ये जी क्षमता आहे त्याचं सगळं श्रेय, 100% श्रेय मी शिक्षकाला देतो. तर मी मग माझ्याकडे जे आहे ते व्यक्त व्हायचा अशा पद्धतीने प्रयत्न सुरू केला आणि विद्यार्थी कसे भेटत गेले. आणि मी आता जरी या पुस्तकावर बोलणार नसलो तरी हे पुस्तक का आणलंय तो भाग मी शेवटी सांगणार आहे. जन्माला आलेला प्रत्येक माणूस जो घडतो तो शिक्षक भेटले तरी घडतो, नाही भेटले तरी घडतो. ते घडणं असेल किंवा बिघडणं सुद्धा असेल, पण घडणं जे असतं त्याच्यामध्ये बहुतेक वेळा शिक्षकांचा सहभाग असतो. नाही, मेजॉरिटी टाइम्स शिक्षकांच्यामुळंच विद्यार्थी घडतात, अशी माझी आजही निवड आहे. शिक्षक नाही भेटले तरी घडतो किंवा शिक्षक नसले त्याच्या आयुष्यात तरी घडतो, असं एक उदाहरण मी सांगून मग शिक्षकांच्या महत्त्वाकडे जाणार. मॉन्टी जोन्स नावाचा एक विद्यार्थी 6वीच्या वर्गात शिकत होता इंग्लंडमध्ये. तो शिकत असताना 6वीला भाषा विषयामध्ये आपण नेहमीच निबंध देतो, तसा तिथल्या मॅडमनी पण निबंध लिहायला सांगितलं, मी कोण होणार. हा होता घोड्याच्या रेसकोर्सवर काम करणाऱ्या कामगाराचा मुलगा. त्याचं काय व्हायचं की घराच्या त्या खोलीच्या बाहेर पडलं की मालक आलेला असायचा, तो रुबाबदार पॉश गाडीतून यायचा, रुबाबदार दिसायचा, कपडे छान घातलेले असायचे, तो ते दररोज बघायचा. त्याच्या आई तो आला की गाडीचा दरवाजा उघडायला शिपाई पळत पळत जायचा, तो उतरायचा, मग तो कोट काढून त्याच्या हातात द्यायचा, तो कोट त्याने गाडीत नेऊन अडकवायचा. हे सगळा त्याचा रुबाब बघत होता. आणि त्या छोट्या मुलाच्या मनावर हे बिंबलं जात होतं की मला असं रेसकोर्सचा मालक व्हायचं आहे. ज्यावेळेस मॅडमनी निबंध लिहायला सांगितला त्यावेळेस त्या मुलानं निबंध लिहिला, मी 400-500 एकराच्या रेसकोर्सचा मालक होणार. तर मॅडमला कसं पटेल? आपल्यापुढे एक चाकोरी असते, मुलांची सगळी माहिती असते. त्या काळात विद्यार्थी कमी होते, त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती होती. मॅडम म्हणला, कसं रे बाबा, तू रेसकोर्सचा मालक कसा होशील? हे चुकीचं लिहिलेस तू, काहीतरी प्रॅक्टिकल असेल असं तू लिहि. तो मुलगा म्हटला, नाही, मला रेसकोर्सचा मालक व्हायचं, मी माझा निबंध तोच लिहिला. मॅडमने सांगितलं, तू निबंध नाही बदलला, योग्य निबंध नाही लिहिला तर तुला मी याला 0 मार्क देणार आणि मग तू नापास होशील. मुलानं विचार केला, काय करायचं ते करा मॅडम, मी माझा निबंध बदलला. त्या मॅडमनी त्याला फेल केलं आणि त्या मुलानं शाळा पण सोडून दिली. 20-25 वर्षाचा कालावधी उलटला आणि त्या शाळेतल्या मुलांना घेऊन त्याच मॅडम रेसकोर्स दाखवायला घेऊन गेल्या. रेसकोर्स दाखवायला घेऊन गेल्यानंतर तिथे एक युवक होता. तो युवक त्या शाळेतल्या मुलांना खूप छान एंटरटेन करत होता, सगळीकडे फिरवून दाखवलं आणि नंतर सांगितलं, आमच्या मीटिंग हॉलमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांच्यासाठी नाश्त्याची सोय केली. त्या हॉलमध्ये गेल्यानंतर मोठाच्या मोठा हॉल होता. हॉलमध्ये मुख्य खुर्ची जी होती त्या खुर्चीच्या पाठीमागं एक मोठं मार्कलिस्ट रंगवून लावलेलं होतं.
त्याच्यातली सही त्या मॅडमच्या सहीसारखी दिसली, म्हणून मॅडमनी बघितलं, बारकाईने बघितलं तर आपल्याच शाळेचं मार्कलिस्ट आहे त्यांच्या लक्षात आलं. ती सही पण आपलीच आहे हे आणखी थोडं जवळ गेल्यानंतर लक्षात आलं. आणि जवळ गेल्यानंतर आणखी मॉन्टी जोन्स हे नाव लक्षात आलं. त्याला 20-25 वर्षापूर्वीचा तो प्रसंग जसाच्या तसा आठवला. मॅडम म्हणल्या, हे माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्याचं मार्कलिस्ट आहे आणि ते इथं का लावलंय, हा इथं काम करतो का, आणि त्याचं मार्कलिस्ट. तो तरुण मॅडमजवळ गेला, त्यांना सांगितलं, मॅडम मीच तो मॉन्टी जोन्स. त्या दिवशी तुम्ही मला नापास केलं तरी मी माझ्या जिद्दीशी, माझ्या ध्येयाशी एकनिष्ठ होतो. त्याच्यातून मी सगळ्या प्रकारचे प्रयत्न केले. मी घोड्याचा अभ्यास केला, मी पहिल्यांदा चांगला प्रशिक्षक बनलो. सगळ्या जगातल्या महत्त्वाचे रेसकोर्स असणाऱ्या सगळ्या देशांना भेटी देऊन तिथल्या घोड्यांचा अभ्यास केला. आणि शेवटी रेसकोर्समध्ये माझाच घोडा जिंकवत एवढे पैसे कमवले की आनंद बदलला असता तर शाळेच्या परीक्षेत कदाचित मी पास झालो असतो, मात्र जीवनाच्या परीक्षेत मी नापास झालो. मात्र असा अपवाद असतो सरांनी गाठलेलो. त्यांच्या माध्यमातून या देशाला एक उच्च शिक्षणाची दिशा द्यायचं काम झालं. असा विद्यार्थी या संस्थेमध्ये घडलेला आहे. सुभाष खोत, ज्याला नोबेल समकक्ष पुरस्कार म्हटला जातो, तो पुरस्कार प्राप्त करणारा विद्यार्थी सुद्धा याच शाळेतून बाहेर पडतो. हे खूप कौतुकास्पद आहे. आणि त्याला जोडून असं का घडत असावं याचं प्रत्यंतर मला या असं न करण्याचा सत्कार केला ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं. त्यावरती घाव घालतो, दगड होऊ की चूक करत नाही, गप्प पडलेलं असतो. तो प्रतिसाद देत नाही, तसंच तो तक्रारही करत नाही. आजच्या एखाद्या विद्यार्थ्याला तुम्ही जर काही सांगायचा प्रयत्न केला ते त्याच्या मनोवृत्तीच्या विरुद्ध असेल आणि शिक्षक जर मुरलेला नसेल तर तो विद्यार्थी उलट प्रश्न करायला सुरुवात करतो. एखादा हुशार विद्यार्थी असेल आणि त्याला जर रिसोर्सेस चांगल्या पद्धतीने रेफर करायची माहीत असतील तर तो विद्यार्थी अगोदरच उद्या काय शिकवणार आहे ते अभ्यासतो आणि वर्गात येऊन शिक्षकाला सुद्धा निरुत्तर करायचा प्रयत्न करतो. निरुत्तर करणं हा त्याचा आगाऊपणा असतो, ते त्या वयात कळत नसतं. टीन एजमधली मुलं असतात आणि बंडखोर वृत्ती त्यावेळेस उफाळून येत असते. तशा वयातल्या मुलांना हँडल करणं हे खूप अवघड असतं. आणि त्यामुळं शिल्पकार असेल किंवा कुंभार असेल यांच्यापेक्षा खूप कठीण काम हे शिक्षकांचं असतं. आणि ते शिक्षक या शाळेतले एकनिष्ठतेनं बजावतात, खूप चांगल्या पद्धतीनं बजावतात. हे माझे सुंदर मंदिर बांधलेलं होतं आणि त्या मंदिरामध्ये बसवण्यासाठी एक मूर्ती घडवायची होती. ती मूर्ती घडवण्यासाठी जो मूर्तिकार आलेला होता त्यानं 5-6 दगडं आणली आणि त्याच्यातून मूर्ती घडवायचा तो प्रयत्न करायला लागला. पहिला दगड त्याने बाजूला फेकला, दुसरा दगड बाजूला फेकला, तिसऱ्या दगडातून त्यानं अतिशय सुबक मूर्ती काढली. आणि ती मूर्ती त्या मंदिरामध्ये प्रतिष्ठापित करत असताना तिथल्या लोकांनी विचारलं की हे 2 दगड इकडं का टाकलेले आहेत, त्या दगडांचं काय करू. तर मला घेऊन जावा, मला काय त्या दगडांचा उपयोग नाही. पण ते अर्धवट घडवून का टाकले. त्यावेळेस त्या मूर्तिकाराने सांगितलं, तो बराचसा फोडलेला दगड जो दिसतो तो दगड फोडत असताना दगडानं मला आतून सांगितलं, तू माझ्यावर टाकीचे गाव घालतोयस, ते मला सहन होत नाही, तू आता थांबव. मी त्याला सांगितलं की तुझ्यातून सुंदर मूर्ती घडवायची आहे, त्याच्यामुळे तुला हे सहन करावं लागेल. त्यावेळेस तो दगड थोडा वेळ शांत बसला. मी आणखी थोडे घाव त्याच्यावरती घातले, पण 2-3 घाव घातल्यानंतरच तो परत कळवळून ओरडायला लागला, मला सहन होत नाही, तू थांबव. म्हणून तो चौकोनी पडलेला जो दगड आहे तो बाजूला फेकला. मग ह्या दुसऱ्या दगडाचं काय, त्याच्यावर तर 1-2च घाव घातलेले दिसतात. त्यावेळेस तो म्हणला, ह्या दगडाला मी घडवण्यासाठी घेतलं, पहिला दुसरा घाव घातला आणि तो रडायला लागला. मग म्हणला, तो माझ्यातून मूर्ती काढू नको, मला आहे तसं राहू दे. म्हणून तो दगड ओरडायला लागला, म्हणून मी तोही बाजूला काढला. मग मूर्ती घडवलेला दगड आहे, तो काहीच बोलला नाही का. तर हो म्हणलं, ते काहीच बोलला नाही. तुझा त्याचा काहीच संवाद झाला नाही का. झाला की म्हणला. मूर्ती कोरत मी ज्यावेळेस अंतिम टप्प्यावरती आलेलो होतो आणि त्याचे पाय कोरत होतो त्यावेळेस मी त्याला विचारलं, अरे बाबा तू इतके घाव सहन केलेस, तुला काहीच यातना होत नाहीत का. त्यावेळेस तो दगड म्हणला, माझ्यातून जर सुंदर शिल्प तयार व्हायचं असेल, मूर्ती घडवायची असेल, बाहेर यायला लागणार असेल तर मला हे घाव सहन करायला लागतील, याची मला जाणीव आहे. तुम्हाला जेवढे घाव घालायचे ते घाला, पण माझ्यातून असं शिल्प तयार करा की लोकांनी माझ्याकडे बघत असतात. ही स्टोरी ऐकली. ते दगड घेऊन गेला गौंडी. मूर्ती होती ती मंदिराच्या गाभाऱ्यात प्रतिष्ठापित केली.
जो चौकोनी घडलेला दगड होता तो पहिल्या पायरीला बसला आणि ज्याने 1-2च घाव घातलेले होते तो त्या मूर्तीच्या बाहेर बरोबर ठेवलेला होता. आता तुम्ही मंदिरात गेल्यानंतर काय करता? बरोबर नारळ घेऊन गेलेला असता, मूर्तीला पूजा करता, तिच्यावरती फुलाची माळ घालता, नमस्कार करता, नारळ ओवाळून घेता आणि बाहेर 2च घाव सहन केलेल्याच्या डोक्यावर पडतो. आणि मंदिरात येत असताना पायातली चप्पल पहिल्या पायरीवर सोडून टाकतो. हे या एजमधल्या विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही, त्याच्या पलीकडे पालकांच्याही लक्षात येत नाही. हे तुमच्या पुढचं सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज आहे. आणि हे पालकांची सभा असते त्यावेळेस तर आवर्जून सांगावं, कारण आत्ता 1 किंवा 2च घरात असल्यामुळं तळहातावरच्या पोळासारखं जपायचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये त्या मुलांना मानसिकदृष्ट्या पालक अपंग करत आहेत याची जाणीव एक शिक्षक म्हणून आपल्याला असली पाहिजे. आणि त्यासाठी पालकांचं प्रबोधन करणं, पालकांना शहाणं करणं हे आजच्या काळातलं सर्वात मोठं आव्हान शिक्षकांच्या समोर आहे. माझ्या सुदैवानं आमच्या काळामध्ये खरं सांगायचं तर मारायला बंदी नव्हती आणि मग त्यावेळेस पण उद्धटपणानं बोलणारी मुलं असायची. तसाच एक वर्गात बाळू नावाचा मुलगा होता. तो शिक्षकांना म्हणला, गुरुजी तुम्ही पार्सलिटी करताय. आता ते खरंच काही पार्सलिटी करत नव्हते. पार्सलिटी कशी काय करताय? तर म्हणलं तुम्ही त्या देवप्याला आणि राजाला तुम्ही मारत नाही म्हणले त्यांचं चुकलं तर मारणार, असं कसं होईल म्हणले, त्यांचं पण चुकतंय की. त्या दिवशी पाठ वाचन चालू होतं. पाठ वाचन चालू असताना आन न बाणाचा असलेला आन हा शब्द मी उच्चारला आणि गुरुजींनी खनखन वाजवलं. आता का मारले हे मला कळेना. मी विचारलं, उलटं असं विचारायचं, असं फक्त बघितलं, बघण्यातून विचारलं, शब्दाला विचारलं नाही. न नळाचा का न बाणाचा? मी म्हटलं मी तर बरोबर वाचलंय, का मारले? असा राग आला गुरुजींचा, असा राग आला गुरुजींचा की काही विचारता सोय नाही. पहिलीच वेळ मार खायची. आणि गपचूप आलो. घरी आल्यानंतर हातपाय धुतले आणि आतमध्ये जाऊन अभ्यास करत बसलो. वडील शिक्षकच होते. चुकून गुरुजींनी मारलं म्हणून जर कळालं तर तुला का मारलं म्हणजे तू काहीतरी चूक केली म्हणून दुसऱ्यांदा मारणे, त्यापेक्षा आपलं गप्प अभ्यास करत बसलो. 7-7:30ची वेळ झालेली होती. वडील जेवायला बसले त्यावेळेस तेच शिक्षक आमच्या घरी आहे. विचारला आलेले, राजा कुठे आहे? तर वडिलांनी सांगितलं आतमध्ये अभ्यास करत बसले. त्यावेळेस इलेक्ट्रिसिटी पण नव्हती गावात, कंदिलाच्या उजेडात अभ्यास करायला. तर असा अभ्यास करत बसलेलो असताना मग वडिलांनी बाहेरून हाक मारली. मी आतून बाहेर आलो तर गुरुजी आले. काय म्हणतात बघ. गुरुजींच्या जवळ गेलो. मी तुला उगाच मारलं नाही म्हणले. माझे हात हातात घेतले आणि हात हातात घेतल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून 2 अश्रू उघडले. त्या शिक्षकाच्या बद्दल या वर्षीचा 5 सप्टेंबरचा मी लेख लिहिला आणि त्या शिक्षकाच्या त्या कृतीतून माझ्या लक्षात आलं की शिक्षकाला काही वेळा अप्रिय निर्णय घ्यावे लागतात. थोड्या वेळापूर्वी मी म्हटलं की न्याय देऊन फक्त चालत नाही, न्याय दिला असं दाखवावं पण लागतं. किती मातृत्व असतं, खऱ्या शिक्षकाच्या मनात किती मातृत्व असतं ते त्या घटनेतून कळालं. आणि त्यावेळेसपासून तो एक विद्यार्थ्यांच्या बद्दल आपलेपणानं, आपुलकीनं बघण्याचा एक दृष्टिकोन माझ्यासारख्याच्या मनात सुद्धा. अशा विद्यापीठात महाविद्यालय जरी संस्थेचं असलं तरी येत नाही. तर हे वातावरण जे असतं ते वातावरण शिक्षकांच्या मुळं या ठिकाणी मेंटेन होतं. दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षक हा सदैव शिक्षक असतो आणि माझ्या सुदैवानं मला तसे शिक्षक भेटले. खूप चांगले शिक्षक भेटले. त्याने मला क्लासरूम टीचिंग केलं अशातला भाग नाही. पण मी ज्या महाविद्यालयाची आहे की त्यावेळेस मी लोकमतमध्ये विज्ञान प्रसारासाठी एक लेख मला लिहित होतो, विज्ञान या नावाचा. वय वर्ष 72 आहे. त्यांचा विषय केमिस्ट्री. ते ज्यावेळेस एखाद्या हायस्कूलवरती जातात त्यावेळेस या पुस्तकाची कॉपी घेऊन जातात आणि तिथल्या विद्यार्थ्यांना सांगतात की पिरियॉडिक टेबल समजून द्यायचं असेल, ते जर तुम्हाला हसत हसत शिकायचं असेल तर हे पुस्तक वापरा. ते कुणाच्यामुळे झाले? IITचे प्राध्यापक रिटायर झाले, औरंगाबादमध्ये राहतात, ते कोल्हापूरमध्ये पण नाही. हे सगळं यश आंबोळे आणि आर्या कोळेकर या 2 विद्यार्थ्यांच्या कृतीतून माझ्यासारख्याला जी प्रेरणा मिळाली त्याच्यातून. आणि हे आपण लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या काही गोष्टी चुकीच्या असतील
तर त्या चुकीच्या गोष्टीवरती सुद्धा विचार करून मी म्हणते तेच बरोबर असं न करता त्या विद्यार्थ्यांच्याकडे सकारात्मकतेने बघितलं गेलं तर विद्यार्थी हे आपल्याला सुद्धा घडवू शकतात, आपल्याला मोठं बनवू शकतात. त्याचं हे माझ्या बाबतीतलं उदाहरण बघायला मिळेल. आज वयवर्ष 90च्या घरात त्या गेलेले आहे. त्या मेरीडेल चिल्टनची बाकीची सगळी स्टोरी सांगत नाही, पण असाच एक उन्हाळ विद्यार्थी होता. त्या उन्हाळ विद्यार्थ्यानं दिलेल्या असाइनमेंटमध्ये थापा मारलेले होते चक्क. बघितलं, हातात घेतलं ते असाइनमेंट तरी कुठल्याही शिक्षकाला लक्षात येईल की यानं मनात येईल ते लिहिलेलं आहे. जसं काही काही मुलं अमिताभ बच्चनचं पिक्चरचं गाणं लिहायची बरीचशी पेपर, अशा प्रकारचा हा किस्सा घडलेला होता. आणि त्यात फक्त सायंटिफिक टर्म्स त्याच्यामध्ये लिहिलेल्या होत्या. आणि त्या मॅडमनी ते असाइनमेंट वाचल्यानंतर त्या मुलाला झापायचं वगैरे सगळं केलं. पण घरात गेल्यानंतर स्वयंपाक करताना त्या मुलानं जी संकल्पना मांडलेली होती, त्यांनी प्रश्न काय विचारलेला होता असाइनमेंटमध्ये, तर तंबाखूच्या पानावरती येणाऱ्या गाठी कशामुळे येतात आणि त्याचा परिणाम काय होतो, हा याचं सायंटिफिक रिझनिंग त्याच्यामध्ये विचारलेलं होतं. आणि त्या विचार करायला लागल्या घरी गेल्यानंतर. तर त्यांच्या असं डोक्यात आलं की खरंच तो मुलगा म्हणतोय तसं नसेल कशावरून, ह्याच्यावरती कुणी काम केलंय का. मग दुसऱ्या दिवशी ते महाविद्यालयात गेल्यानंतर त्या विद्यार्थ्याला बोलावून घेतलं, बाकीच्या रिसर्च स्टुडंटना बोलावून घेतलं आणि सांगितलं की ह्याचं ॲनालिसिस, त्या गाठीचं परफेक्ट ॲनालिसिस तुम्हीच करायचं, तिथल्या जीन्सची रचना तपासायची आणि त्याचा रिपोर्ट करायचा, तोच तुमचा प्रोजेक्ट. त्याच्यानुसार त्यांनी केल्यानंतर असं लक्षात आलं की त्या गाठीमध्ये खरोखरच बॅक्टेरिया होते. ते बॅक्टेरिया त्या जीन्समध्ये मॉडिफिकेशन घडवत होते आणि त्याच्यामुळे तिथलं क्षेत्रफळ वाढत होतं. ते प्रयोग त्यांनी सीड्समध्ये बदल करण्यासाठी तोच बॅक्टेरिया वापरला आणि त्याच्यातून जिनेटिकली मॉडिफाईड सीड्स जे आहेत, त्याला आपण GM सीड्स म्हणतो, जनुकीय बदल केलेली बियाणं, तशा प्रकारची बियाणं त्या मॅडमच्या हातून घडली, तयार झाली आणि नोबेलच्या समकक्ष समजलं जाणारं वर्ल्ड फूड प्राईज या मेरीडेल चिल्टन यांना मिळालं. विद्यार्थ्यांच्याकडं बघत असताना आपण खूप चांगलं काम करत असतो, विद्यार्थ्यांना घडवायचंच काम करत असतो, प्रामाणिकपणे करत असतो. पण आणखी जरा सूक्ष्मपणे बघितलं तर विद्यार्थीसुद्धा आपल्याला खूप प्रेरणा देणारे असतात. त्या दृष्टीनं सगळे विद्यार्थी जे सगळ्या विद्यार्थ्यांना घडवणं कधीच शक्य नाही आहे. त्यात आता दिवसेंदिवस तर वर्गातल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत चाललेली आहे, शिक्षकांची संख्या कमी होत चाललेली आहे. अशा कालावधीत हे शिवधनुष्य पेलत असताना सुद्धा विद्यार्थ्यांच्या प्रत्येक वाक्याचा विचार जर आपण करायचा प्रयत्न केला तर खूप काही बदल होऊ शकतात, खूप काही चांगलं होऊ शकतं आणि विद्यार्थ्यांच्यापासून आपल्याला मोठं होण्याची एक वेगळी प्रक्रियासुद्धा सुरू होते. या गोष्टी सर्वांनी विचारात घ्याव्यात. शिक्षकांच्या जागेवर जाऊन सत्कार होतो, त्याच्यासाठी सहभागी होण्याची संधी मिळाली. या सर्व गोष्टीबद्दल मी संयोजकांचे मनापासून आभार मानतो. मला भेटलेल्या सर्व शिक्षकांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून, तसेच तुम्ही सर्व शिक्षक आहात अशी मनातली भावना कायम ठेवत तुम्हा सर्वांना वंदन करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छान आज एक साहित्याची मेजवानी दिलेली आहे आणि विशेष म्हणजे ते साहित्याचे विद्यार्थी नाही, भौतिकशास्त्राचे विद्यार्थी आहेत. एक मला कदाचित आवडेल अशी माझी भावना आहे. इयत्ता दुसरीत होतो 1962 साली. कुंभार वेल्डिंगच्या समोर महात्मा गांधी विद्यालय नावाची शाळा आहे, त्या ठिकाणी शाळा शिकत होती आणि तिथे शिक्षक होते श्रीपती विठ्ठल आपटे गुरुजी. आणि जिल्हा परिषदेची शाळा असल्याकारणानं त्यांना सर्व्हिसला माझ्या वडिलांनी लावलेलं होतं आणि नेमकं त्यांची त्या वर्षी दुसरी मी पास झाल्यानंतर बदली झाली होती. घरी आले भेटायला वडिलांना, आईला वगैरे, आणि सहज बोलता बोलता म्हटले, तात्या या बाबासाहेबला घेऊन जाऊ गेले. तर नुसतं वडिलांनी असं केलं. तर केवळ एसटीत बसायला मिळते. त्या काळी लाल परी नव्हती, निळ्या रंगाच्या एसट्या होत्या, कदाचित सर्वांना आठवत असेल. शाळेत सरूर तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी मी
कदाचित ती गुरुकुल पद्धत असावी असं मी समजतो, कारण गुरुजींच्या घरीच राहत होतो आणि आणखी माझ्यासोबत एक 4-5 विद्यार्थी होते. गावात लाईट नाही, रस्ता नाही. गुरुजींचं घर आणि शाळा अंदाजे 2 किलोमीटर. तर रोज एकाचा नंबर कशाचा, तर कंदील लावून, गावात लाईट नव्हती त्यामुळे कंदील लावून अभ्यास करायचा. बोऱ्या हातरायचा, बोऱ्या म्हणायचा त्याला. आम्ही कधी कंदील बघितलेला नव्हता घरी. आणि माझा ज्या दिवशी काच पुसायचा नंबर आला तेव्हा अशी तुळईवर डबी एक ठेवली होती, त्यात राख होती. ती राख घ्यायची, काच बाहेर काढायची, पुसायची फडक्यानं आणि स्वच्छ करून आणि परत लावायची आणि प्रत्येकानं अभ्यास करायचा. आम्ही पहिल्या दिवशी शिंदे सर त्या स्प्रिंगमधनं काच जोरात ओढली बाहेर, फटकन आवाज आला. न कळत माझ्या गालावर देखील तसाच आवाज आला आणि कानात गुणगुणायला लागला हो. तर अशा पद्धतीचं शिक्षण त्या ठिकाणी चालू होतं. कपडे स्वतःची स्वतः धुवायची. रोज तळा आहे तिथं, विहीर नाही किंवा आड पण नाही किंवा नदी, कडवी नदी म्हणून गावापासून खूप लांब आहे. तळ्यामध्ये पोहायला जायचं, येताना घागर करून पाणी घरी घेऊन यायचं. संध्याकाळी परीट घरीचा शर्ट असा धुवून स्वच्छ उशाला घ्यायचा आणि तो सकाळी घालून शाळेत जायचा. त्यामुळं मी मार खाल्ला नाही असं काही समजू नका, बऱ्यापैकी मार खाल्लेला आहे. परंतु अत्यंत नम्रपणाने आणि प्रामाणिकपणाने मी तुम्हाला बंधू भगिनींना सांगतो, असे शिक्षक कोणी नाही. श्रीपती विठ्ठल आपटे 2 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं तर मी गेलो होतो घरी. खूप वाईट वाटलं. कधी शिकवताना वर्गात चप्पल घालून आले, पादत्राणं कायम बाहेर. जुनी धाब्याची घरं होती, पाऊस प्रचंड असायचा आणि अशा तुळ्या असायच्या. अशा आता पिलर आहेत, पूर्वी तुळ्या असायच्या लाकडी आणि काळ्या रंगाने रंगवलेल्या असायच्या. दर आठवड्याला ते सगळं स्वच्छ पुसून काढायचं, नवीन सुविचार लिहायचे. शिंदे सर एखादा आठवडा जरी त्यामध्ये गॅप पडला तर प्रसाद पक्का. त्यातनं आज सुद्धा त्या पूज्य गुरुजींची आठवण सतत मला येते. मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजतो. तशा सरांच्या घरी मला 3 वर्ष शाळेला शिकायला मिळालं. दुसरी, तिसरी, चौथी शिकलो. 5वीपर्यंत झालं आणि 6वीला मी गोंधळ हायस्कूलमध्ये प्रवेश मिळाला. तेव्हा प्रवेश मिळायला प्रचंड अडचणी येत होत्या त्या, पण बसवेश्वर होते, प्रवेश मिळाला. अशा पद्धतीनं सरोड ते इचलकरंजी प्रवास माझा हा असा झालेला आहे. त्यामुळे शिंदे सर मार फक्त तुम्हीच खाल्ला असं मी, आम्ही प्रसाद खाल्लेला आहे असं काय मी म्हणणार नाही. परंतु जर चुकून काय चांगली गोष्ट असेल माझ्या अंगी तर त्याचं श्रेय त्या गुरुजनांनाच. त्यांनी घडवलं, त्यांनी शिकवलं, मनाचे श्लोक पाठ करून घेतले, समर्थाचे वंदना पाठ करून घेतली. एक प्रसंग आठवतोय, मलकापूर म्हणून तिथून जवळ गाव आहे. तर त्या गावी जादूगार रघुवीरचे प्रयोग होते आणि त्या वयात लहानपण काय कळते हो, आम्हाला बघायचं आहे म्हणून हट्ट धरला. सगळ्या तिथे शिक्षण जे होते, 5-6 मुलं जी होती त्या सगळ्यांनी हट्ट धरला. तर म्हटले तुम्हाला 5 लोकांना फक्त घेऊन जाणार नाही, मी माझ्या सर्व विद्यार्थ्यांना घेऊन जाणार. मग आता इकॉनॉमी मलकापूर सरोड ते आंबा चालत डोंगराळ वाट, तिथे राहायला शाळेत सोय, तिथं
जादूगार रघुवीरचे प्रयोग बघितले. कर्मधर्म संयोगानं रात्री झोपल्यानंतर त्या ठिकाणी एका सर्पराजाने प्रवेश केला. सर्पमित्र होते, त्यांनी तिला धरून नेलं वगैरे. आपण गोंधळ प्रचंड माजला, आरडाओरडा झाला. बऱ्याच लोकांनी प्रसाद खाल्ला, त्यात मी पण होतो. तर अशा पद्धतीनं पहिली 5 वर्ष 5वीपर्यंत शिक्षण माझं झालेलं आहे आणि 7वीला मी गोंधळ स्कूलवर. मला आता खरं म्हणजे शिंदे सरांनी मेजवानी दिलेली आहे. त्यानंतर मी झुणका भाकरीसारखं भाषण करायला लागलो. तुम्हाला कितपत आवडेल याचं काय मला अवलोकन. ज्युनियर कॉलेजच्या या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाला आपल्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू कुलसचिव श्री PN शिंदे सर यांनी आमचं निमंत्रण स्वीकारलं आणि त्यांनी अतिशय छान आपणाला मार्गदर्शन केलं आणि या ठिकाणी उपस्थित राहिले याबद्दल मी शतशः धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमच्या संस्थेचे सेक्रेटरी माननीय वडिंगे साहेब, आमच्या स्कूल कमिटीचे चेअरमन पटेल साहेब, गंगामाई गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे चेअरमन श्री निमनकर साहेब, व्यंकटेश महाविद्यालयाचे प्राचार्य माने सर, आमच्या प्रशालेचे मुख्याध्यापक कवडगे सर, उपप्राचार्य गुरव सर, MCVC प्रमुख पाटील सर, AB कांबळे सर आणि ज्यांनी हे पाहुणे आणले ते आमच्या प्रशालेचे पर्यवेक्षक पिष्टे सर, या कार्यक्रमाचे प्रमुख माननीय खैरमुडे सर, आज सकाळपासून ज्यांनी खरोखर अतिशय छान या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि या कार्यक्रमाला ज्यांनी सर्वांनी सहकार्य केलं, या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सर्वांचे आभार मानतो आणि परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विरोधे